नियंत्रण सुटल्यानं कार चालकानं रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेल्या दुचाकीस्वारासह कारला ठोकरलं। या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून 2 दुचाकी आणि कारचं नुकसान झालंय। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली। कणेरीवाडी इथल्या अजित सीताराम पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी नेरली इथल्या ओंकार सतीश मांढरेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। अजित पाटील हे गोकुळ शिरगाव परिसरातील विलो पंप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर बोलत थांबले होते। त्यावेळी गोकुळ शिरगावहून नेरलीच्या दिशेनं मारुती स्विफ्ट कारमधून चाललेल्या ओंकार मांढरेकर यांचं कारवरील नियंत्रण सुटलं। या कारनं फिर्यादी अमोल पाटील यांच्यासह त्यांच्या दुचाकीला जोरात ठोकरलं। त्यानंतर या कारनं शेजारील स्प्लेंडर मोटरसायकल आणि कारला धडक दिली। या अपघातात अजित पाटील जखमी झालेत। बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे। पोलिसांनी अपघातग्रस्त स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे।